सत्य आहे. गौरी मनीष खांडेकर आपण 2 वर्ष त्यांचा ऑनलाईन चालू होतं तेव्हा लाभ घेतलेला आहे त्यांच्या व्याख्यानांचा. किती वर्ष आपल्याकडे मिळतात मला कल्पना नाही आहे. त्या लौकिक अर्थाने शिक्षण जे झालेले त्यांचं ते IT मधून इंजिनियर झालेले आहे. सध्या पुणे येथे इन्फोसिसमध्ये त्या कार्यरत आहे. पण त्यांना आवड आहे की वेगवेगळ्या आध्यात्मिक वाचन जास्त आणि त्या सगळ्याची आवड असल्यामुळे त्यांनी विष्णू किंवा भागवत यांच्याकडे नारदीय कीर्तनाचा अभ्यास केला आहे आणि गेली 10 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ त्या कीर्तनाची आणि प्रवचनाची अखंड सेवा करत आहे. तर अशाला आपल्याला आजच्या पत्त्या लाभलेल्या आहेत आणि आज भगवद्गीतेवर त्या बोलणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. गजाननं भास्करमेकदन्तं लम्बोदरं वारिभवासनं च या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डवन्दितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदानां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वांना नमस्कार। श्रावण व्याख्यानमालेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्य सोहळ्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्त जमलेल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या अमृत महोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य सोहळा साजरा करतानाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत, शिलेदार आहोत। हा भारत इंग्रजांच्या जाचापासून स्वतंत्र झाला त्याला 75 वर्ष झाली, परंतु भारत हा काही 75 वर्षाचा देश नाही। हा आर्यावर्त युगानुयुग संपूर्ण जगाला, मानव जातीला आणि समस्त विश्वाला सद्गुरू स्वरूप मार्गदर्शन करणारा आणि अशा पद्धतीने भविष्यातही हा भारत निश्चितच विश्वगुरू म्हणून आपलं स्थान
आणि विकासाची एक एक शिखर पार करीत अत्युच्च अशा पदाला पोहोचेल यात काही शंका नाही. मग ह्या अशा औचित्यानं आपण काय बरं चिंतन करावं असा एक विषय होता. हे माझं व्याख्यानाचं 4थं वर्ष आहे. आपण संत संगती, भक्ती, कर्तव्य, वर्णाश्रम असे विविध विषय पाहिले. तर ज्यावेळी ह्या आयोजकांनी संपर्क केला त्यावेळी असं एक मनात आलं की दीर्घकालीन काही शाश्वत चिंतन घडेल जे श्रोत्यांना, वक्त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त पडेल. असं आपण काय करता येईल. रामरायांच्या प्रेरणेने श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय दरवर्षी एक याप्रमाणे आपण घ्यावा अशी संकल्पना सुचली. त्यामुळे पुढील 18 वर्ष आपण आता गीतेचं चिंतन करणार आहोत. त्यामुळे दरवर्षी नवीन विषय काय असं काही नाही. परत रामरायांचा हा दरबार आहे. तुम्ही सर्व श्रोते जगदीश मूर्ती, ज्ञानी आहात, बहुश्रुत आहात आणि अशांच्या समोर चिंतनाला तसाच काहीतरी विषय पाहिजे. त्या रामरायांचं मंदिर, ब्राह्मण सभेचा हा समाज आणि विषय काय तर पाऊस हा काही चिंतनाचा विषय आहे. श्रावण महिना काय गाढवाचं लग्न हे असले विषय इथे बडबडायचे विषयच नव्हे. त्यामुळे आपण प्रस्तावनेत वेळ न घालवता विषयाला सुरुवात करू. श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा शिकवला जातो तो सर्वात सुलभ असा 12वा अध्याय. सुरुवात करताना 12व्या अध्यायापासून भक्ती योगापासून पठणाला देखील सुरुवात करतात. भगवद्गीता हा अर्जुन आणि भगवंताचा युद्धभूमीवर झालेला संवाद आहे. आपल्याकडचे बहुतांश जे काही धार्मिक ग्रंथ आहेत हे संवादात्मकच आहे. बघा, सत्यनारायण पूजा आपण करतो श्रावण महिन्यात. त्यावेळी शौनकादी मुनींनी सुतांना विचारलं असं गुरुजी सांगतात. आणि मग त्यांनी ह्यांना विचारलं, नारदांनी भगवंताला विचारलं आणि मग ही कथा कशी संवाद रूपाने येते. तसंच आहे श्रीमद दासबोधामध्ये इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जो समास आहे तो संवाद रूपानं, जसं कठोपनिषदामध्ये यमनचिकेता संवाद, तसा श्रीमद भगवद्गीता हा मुख्यत्वे अर्जुन आणि श्रीकृष्ण संवाद आणि तो संवाद पाहणारा संजय हा महाभारतातला संजय आहे बरं का. संजय म्हटलं की आधी सगळ्यांना आठवतो दुसराच कोणतीचा. हा महाभारतातला मूळ संजय जो दूरदृष्टीनं हा संवाद पाहत होता आणि तो संवाद धृतराष्ट्राला सांगत होता. त्यामुळे ऐकणारे धृतराष्ट्र, पाहणारा दूरदृष्टीनं संजय आणि मुख्यत्वे संवाद सुरू आहे ते कोण अर्जुन आणि भगवान. गीता का वाचायची तर सगळ्यात सोपं वाक्य, गीता वाचल्यानंतर मोहाचा नाश होतो. मोहामध्ये अडकलेला माणूस आहे तो मोहातून बाहेर येतो. मोह ही गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला जीवनामध्ये अनेकदा होते. अनेक ठिकाणी मोह होतो. मोह म्हणजे काय तर आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्यापासून च्युत होऊन म्हणजे बाजूला होऊन एखाद्या विषयाची ओढ लागणे आणि त्याची आस मनाला होणे आणि अजून अजून हव्यास त्या विषयाचा वाटणे म्हणजे मोह आहे. कर्तव्य आणि मोह म्हणजे आईनं लहान बाळाचं पालन करणं हे तिचं कर्तव्य आहे. पण बाळ मोठा झाला तरी सुद्धा त्याच्या लहान लहान गोष्टींमध्ये प्रयत्नपूर्वक आपला हस्तक्षेप करणं हा झाला मोह आहे. जेवला असेल का नाही, झोपला असेल का नाही, आता तो लग्न होऊन मोठा झाला, दुसरीकडे राहायला गेला, पण आई इथं दिवस रात्र झुलत असते. कशानं? कर्तव्यानं नाही, मोहानं. आणि पुत्राचा मोह. तसे अनेक मोह जीवनात होतात. हा मोह अर्जुनाला रणांगणावर गेल्यावर झाला आणि अर्जुन म्हणायला लागला की मी काय आता युद्ध वगैरे करणार नाही. हे समोर आलेले कोण शत्रू का आहे? अहो ते माझे सगळे बांधवच आहेत. हे माझे गुरुजी द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, हे समोर पितामह भीष्म आहेत आणि सगळे चुलत भावंड आहेत माझी. हे काय युद्धभूमी नाही, हे मी युद्ध करणार नाही, मी संन्यास घेऊन चाललो असं अर्जुन ज्यावेळी बडबडायला लागला आणि भगवंताला सांगायला लागला की हे मी करणार नाही युद्ध, त्यावेळी भगवंताने त्याला जो काही
केला ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि त्याचा मोहनाश झाला ती गीता ऐकून आणि तो कर्तव्याला प्रेरित झाला. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. हा उपदेश गीतेतून मिळतो. तर सुरुवात करूया 12वा अध्याय भक्ती योग. तर ह्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांनी एकूण 20 श्लोक दिलेले. त्या 20 पैकी 19 श्लोक हे भगवंताच्या मुखात आहेत आणि सगळ्यात पहिला श्लोक हा अर्जुनानं विचारलेला आहे. आणि अर्जुन म्हणतो, सुरुवात होते संवादाला 12व्या अध्यायात, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां ये योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, भगवंता अशा पद्धतीनं तुझी भजन, पूजा, ध्यान या प्रकारे सगुण उपासना करणारे भक्तही आहेत आणि तुझ्या निर्गुण निराकार रूपाचं ध्यान करून भक्ती करणारे हे निर्गुणाचे उपासक आहेत. सगुणाचे उपासक आणि निर्गुणाचे उपासक यामध्ये तेषां के योगवित्तमाः, त्याच्यात योगवित्तम कोण, सर्वश्रेष्ठ कोण आहे, असा प्रश्न अर्जुनाने विचारला. आणि भगवंतांनी एका वाक्यात त्याचं उत्तर पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. श्री भगवान उवाच, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ते मे युक्ततमा मताः, तेच मला सर्वश्रेष्ठ भक्त वाटतात. कोण? श्रद्धया परयोपेतास मय्यावेश्य मनो ये मां, जे माझ्यामध्ये मन ठेवून, मयी आवेश्य, माझ्यामध्ये मनाला आवेश्य करून, माझ्यातच मन लीन करून, श्रद्धेनं, परमश्रद्धेनं जे माझी उपासना करतात, सगुणाची उपासना करतात, ते मला सर्वश्रेष्ठ वाटतात. निर्गुणाची उपासना करणारं मग कनिष्ठ का? असं नाहीये. पण निर्गुण उपासना कठोर आहे, कठीण आहे. म्हणून पुढच्या श्लोकात लगेच म्हणाले, क्लेशोधिकतरस्तेषा. क्लेश म्हणजे कष्ट, अव्यक्तासक्त चेतसा. अव्यक्त असणाऱ्या निर्गुणामध्ये जे आसक्त आहेत त्यांना कष्ट अधिक आहे. आणि सगुणाची उपासना करणाऱ्यांना भगवंत सुलभ साध्य आहे. सगुण आणि निर्गुण हा मूळ विषय आहे पहिल्या श्लोकाचा. एकदा गंमत अशी झाली, एका गावामध्ये एक भिक्षेकरी भिक्षा मागत फिरत होता आणि त्याचा असा नियम होता की जो माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच्याकडनंच भिक्षा घ्यायची. प्रत्येक घरातून भिक्षा नाही घ्यायची. जो ज्ञानी आहे, माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला पात्र आहे, जो बरोबर उत्तर देईल त्याच घरातनं भिक्षा घ्यायची. म्हणून हा भगवती भिक्षांदेही करत फिरत असताना एका घरासमोर आला आणि त्या घरामध्ये एक आजी आपल्या नातवाला घेऊन खेळत होती, 5-6 वर्षाचा नातू. आणि त्यांचा असा संवाद चाललेला. तो नातू म्हणाला, आजी आज मी काही वरण भात जेवणार नाही, मला काहीतरी चांगलं करून दे. आजी म्हणाली, बरं बाळा, काही हरकत नाही, तुला की नाही आज मी बदामाचा शिरा करून देते, अशी आजी मुलाला सांगत होती. तो म्हणाला, वा वा, शिरा मिळणार तर. म्हणून हा नाचायला लागला. मग आजी चुलीजवळ गेली, रवा भाजायला सुरुवात केली. खमंग असा रवा भाजला, तुपामध्ये बदाम तळले, तो सगळा शिरा सागर संगीत तयार केला आणि इतक्यात हा भिक्षेकरी दारात आलेला. आणि तो म्हणाला, भगवती भिक्षांदेही. आजी म्हणाली, महाराज आत्ताच मी नातवासाठी शिरा केलाय, देवासमोर नैवेद्याला ठेवला आणि तुम्ही आलात, तर तुम्हाला शिरा भिक्षेमध्ये दिला तर चालेल का? का तुम्ही कोरडीच भिक्षा घेता? तुमची काय पद्धत आहे? ते म्हणाले, छे छे, मुळात आधी मी भिक्षा अशी घेतच नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर जो देईल त्याच्याकडनंच मी भिक्षा घेतो आणि घेतली तर कोरडी घेतो, मी दुसऱ्याकडे शिजवलेलं घेत नाही. ती म्हणाली, बरं, जशी तुमची इच्छा. म्हणून तिने तो नैवेद्य भगवंताला अर्पण केला आणि एका वाटीमध्ये बाळाला शिरा दिला. आणि तिने केलं काय, कोरडी भिक्षा हवी म्हणून आपल्या मुठीमध्ये मुठभर बदाम आणले. बघा, बदामाची भिक्षा ही तुम्हाला प्रवचनातच ऐकायला मिळेल. आणले मुठभर बदाम आणि त्या भिक्षेकरासमोर उभी राहिली आणि म्हणाली, आता
विचारा, बघूया तुमचा प्रश्न काय तो विचारा. आणि भिक्षेकराने विचारलं, माय सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ? हा प्रश्न विचारल्यावर आजी हसली आणि म्हणाली, महाराज, तुमच्यासारख्या ज्ञानी तपस्वी जनांकरता हे बदाम खायला योग्य आहे, पण माझ्यासारख्या लहान लाडक्या नातवाला बदाम काही पचायचे नाही, त्याला बदामाचा शिराच द्यायला हवा. काय म्हणाले आजी? म्हणाली, अहो, हे जे बदाम आहेत की नाही, हे कठोर आहे, चावायला कठीण आहे. ज्याचे दाढा वज्रासारखे आहेत, स्वतः चावून खाऊ शकतात, ज्याची पचनशक्ती उत्तम आहे, त्यानं कच्चे बदाम चावून खावे. पण लहान 5-6 वर्षाच्या नातवाला 2-4 पेक्षा अधिक बदाम कच्चे दिले तर पचायला कठीण जाऊ शकतात, पोट बिघडू शकतं. म्हणाली, महाराज, हे जे बदाम आहेत की नाही, हे जसे नुसतेच कठोर नाही आहेत, तर हे रसहीन आहेत. रसहीन म्हणजे त्यामध्ये काही रस नाहीये. जसा मधुर, कटू, आम्ल हे अनेक रस आहेत, यातला एक काही रस नाही त्यात. पण माझा जो शिरा आहे की नाही बदामाचा, तो मधुर आहे, त्यामध्ये रस आहे, त्यामध्ये साखरेची गोडी आहे. ती गोडी ह्या बदामात नाही. नंतर म्हणाले, महाराज, अहो, हे बदाम खाण्याकरता सुद्धा पात्रता लागते. जसं मी म्हटलं, लहान बालकाला देऊ शकत नाही, त्यामध्ये रसही नाही. मग तुम्ही मला सांगा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, बदाम श्रेष्ठ की बदामाचा शिरा श्रेष्ठ? असं म्हणाल्यावर त्या महाराजांना समजलं की ही आजी काही साधी नाही. आणि ते म्हणाले, माय, तू खरी ज्ञानी आहेस, तुझ्याकडनं मला शिरा घ्यायला सुद्धा हरकत नाही. आणि नमस्कार केला आजीला. तिनं सांगितलं काय, बदाम हे निर्गुण भक्तीचं प्रतीक आहे. तरी सुद्धा हा दृष्टांत कुठे लटका पडतो की बदाम हा डोळ्यांना दिसतो, हातानं स्पर्श करता येतो, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तो रसहीन का असेना, पौष्टिकतेला उत्तम आहे. तसा शिरा देखील पौष्टिकतेला उत्तमच आहे. खरं सांगायचं तर शिऱ्यामध्ये भक्तिरूपी तूप आहे, ज्ञानाची साखर आहे, आणि वैराग्य रूप अग्नीवर तो आटवलेला आहे. भक्ती ज्ञान वैराग्य सहित सगुण भक्ती आहे. तसं ज्या पद्धतीनं बदामाची पौष्टिकता शिऱ्यातही आहे, पण शिरा सहज साध्य आहे, कुणालाही पचणार आहे, लहान मुलांनाही खाता येईल असं आहे. त्याच्याहून अगदी लहान असतील, ज्याला दातही नाही आहेत, त्याला त्यात अजून थोडं दूध घालून रव्याची खीर, बदामाची खीर सुद्धा करून देता येऊ शकते. पौष्टिकतेमध्ये पुढे काही ऍडजस्ट केलाय का? नाही. बदाम तेच बदामापासून शिरा झाला, अगदी त्याप्रमाणे हाच न्याय लावला तर निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती आहे. पण निर्गुण डोळ्यांना दिसत नाही, ते अव्यक्त आहे, ते अक्षर आहे, ते आम्हाला भासत नाही, आमच्या कल्पनेच्या पलीकडे, मनबुद्धी अगोचर आहे. मनाची सीमा जिथं थांबते त्याच्याही पलीकडे निर्गुण आहे. त्याची कल्पना तरी काय करणार? ब्रह्माचं चिंतन करणं सोपं आहे का? अहो, सगुण रामाचं चिंतन, ज्यांचं रूप आम्हाला दिसतं, ज्यांच्या कथा आम्ही ऐकतो, त्याच पुन्हा पुन्हा चिंतन करायला सुद्धा सोप्या नाही. तर निर्गुणाचं, अव्यक्ताचं चिंतन कठीण आहे. म्हणून भगवान म्हणाले, सगुण भक्ती मला श्रेष्ठ वाटते. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, असा अभंग आहे. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. जो सगुणात आहे तोच निर्गुणात आहे. पण सगुण सुलभ साध्य आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, असं दासबोधात समर्थ म्हणतात. सगुणाच्या आधाराने निर्गुण ओळखायचे, विश्वाच्या आधाराने परमात्मा ओळखायचा आहे, देहाच्या आधाराने अंतस्थ परब्रह्म स्वरूप जाणून घ्यायचे. देह सगुण आहे, पण देहाच्या आत असणारा परब्रह्म परमात्मा निर्गुण आहे. पण हा निर्गुण परमात्म्यापासूनच हे सगुण निर्माण झालेले आहे. याची व्याख्या आपल्या श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगितली. आचार्य सांगतात, नर हा आत्मा, आत्मा म्हणजे नर, तस्मात जातानी आकाशादीनी कार्याणी नाराणी, म्हणजे त्यापासून निर्माण झालेली
आकाश, वायू, जल, भूमी, अग्नी ही पंचमहाभूत म्हणजे कोण आहेत तर त्यांना नार असं म्हणतात. आत्मा नर आणि पंचमहाभूत नार. मग ह्या नर आणि ह्या नारातून जी निर्माण झालेली आहे तानी एव अयनम अस्य. किती नारायण. ह्या नारातून जो प्रगट होतो, अयन म्हणजे मार्ग, जो परब्रह्म परमात्मा म्हणजे नर ह्या नारातून या पंचभूतातून प्रगट होतो, पंचभूतांच्या मार्गाने जातो, त्याला नारायण असं म्हणतात. मग नारायण कुठे आहे? जो सर्वत्र व्यापलेला आहे. भूजल तेज समीर रवी शशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळी उरला. स्थिर चर भूमी तेज आप वायू सर्वत्र तो भरलेला परब्रह्म परमात्मा हा सर्वत्र आहे. हे विश्व परमात्मामयच आहे. परमात्मा नाही असं ठिकाणच इथं नाही. मग हे विश्व निर्गुणातून कसं निर्माण झालं तर निर्गुण आत्मा म्हणजे नर याच्यापासून आकाश निर्माण झालं. आकाशात वायू, आकाशापासून वायू निर्माण झाला. वायू अग्नी, वायूपासून अग्नी निर्माण झाला. अग्नी हे आपहा, अग्नीतून आप म्हणजे जल निर्माण झालं. उदभ्यः पृथ्वी, आपापासून पृथ्वीपासून, आपापासून म्हणजे पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे ही पृथ्वी सूर्याचा एक भाग आगीचा गोळा लांब फेकला गेला आणि सहस्त्र वर्षे त्याला लागली शांत व्हायला. आणि ज्या वेळेला ती पृथ्वी शांत झाली की नाही त्यावेळी जसं आपण चहाच्या भांड्यावर झाकण ठेवल्यावर कशी वाफ धरते तशा त्या आगीचा गोळा तो शांत झाल्यानंतर सगळं दवबिंदू रूपी ती वाफ शांत होऊन हे समुद्र तयार झाले. एवढी आग असेल विचार करा. आणि हे सर्वत्र जलमय असा तो पाण्याचा गोळा होता. मग तिथे भूमीच नाही, सगळं पाणीच पाणी, समुद्रच समुद्र होते. मग भगवंतांनी वराह अवतार घेतला आणि ह्या त्या वराह म्हणजे मोठा असा घाणडुक्कर. त्या वराह अवतारामध्ये एक शिंग असतं. त्या वराहाला त्या शिंगानं त्या समुद्रामध्ये त्या पाण्यामध्ये मुसंडी मारावी आणि तो सगळा चिखल उडवावा अशी चिखलानं घुसळून घुसळून ती माती आणि भूमी तयार केली. आणि त्या पृथ्वीवर या सगळ्या वनस्पती आणि आपण इथं नांदतोय. सांगण्याचा हेतू काय की हे सगळं निर्गुणातूनच निर्माण झालं. पण त्या निर्गुण परमात्म्याला ओळखण्यासाठी आम्हाला सगुणाचा आधार घेणं हे आवश्यक आहे. सगुण भक्तीचे 3च भाग एक आपण बघू थोडक्यात. सगुण भक्ती म्हणजे काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे परमेश्वर हा तुमच्या माझ्यासारखा गुण रूपामध्ये आकार रूपात आहे ही दृढ श्रद्धा ठेवून भक्ती करणं. इथे विराजमान असलेले रामराय ही दगडाची मूर्ती नाही, ते सगुण रामराय आहे. या श्रद्धेनं त्यांना पाहणं. ते तिथं आहेत, ते सगुण रूपाला कसे आहेत. त्यांचे श्यामल वर्ण आहे, कमल नयन नेत्र आहे, पितांबर धारण केलेलं आहे. हे सगळं जे रूप आहे हे रामराय आहे. ही दृढ श्रद्धा, ही सगुण भक्ती. जसं पूजेमध्ये गुरुजी सांगतात संकल्प करा, आवाहन केलं की देवता तिथं आलेल्या आहेत, ही श्रद्धा भक्ती. आणि ते येतातच ना, कारण देवता ह्या मंत्राधीन आहेत आणि मंत्र हे द्विजमुखाधीन आहे. म्हणजे ब्राह्मणांच्या मुखामध्ये मंत्र आहेत, तिथून आवाहन केल्यावर ते येतात. सांगण्याचा हेतू काय की सगुण भक्ती म्हणजे पूजा अर्चादी, भजन, ध्यान, भगवंताचं रूप, नामस्मरण हा एक मार्ग. दुसरा प्रकार म्हणजे समस्त चराचर विश्व हा परमेश्वरच व्यापून आहे. त्यामुळे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही सगुण भक्ती. हे समस्त विश्व विष्णुमय आहे. आणि तिसरी सगुण भक्ती म्हणजे गुणांची उपासना. भगवंताचं ध्यान करताना तो भगवान कसा आहे, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी असे रामराय आहे. ते एकवचनी एकवाणी आहे. एकवचनी एकवाणी एक पत्नी शय्या ऐसो प्रभू छांडके हम पाऊन तू भजू भैया असं तुलसीदास विचारतात. त्यांचे गुण ही सगुण, सगुण गुणांच्या आधारे भक्ती ही सगुण. मय्यावेश्य मनोयेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता. नुसती श्रद्धा नाही
परमश्रद्धा परयोपेतास तेमे युक्ततमामताः असं भगवान म्हणाले. पुढे लगेच म्हणतात क्लेशोधिकतरस्तेषां, क्लेश म्हणजे कष्ट, तेषां त्यांना अधिकतरः क्लेशः, कुणाला अव्यक्तासक्त चेतसा, जे अव्यक्तामध्ये आसक्त आहेत त्यांना भरपूरच कष्ट होतात. आपण बघितले बदाम खाणं कष्ट आहे, नको वाटते दोनापेक्षा जास्त, पण शिरा अनेक जण खाणारे असतात की नाही आवडीने. अव्यक्तासक्त चेतसा अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवद्भिरवाप्यते. जे अव्यक्तामध्ये आसक्त आहेत ना त्यांची दुःखमय गती होते, त्यांना कष्ट होतात, खूप त्रास सहन करावा लागतो. बघा आपलं जे मन आहे त्या मनाला कामना करणे हा अंगभूत गुण आहे. मन कधी स्वस्थ नाही राहत, काही ना काहीतरी कल्पना आणि कामना करत असतं. तशी ही सृष्टी सुद्धा ब्रह्मदेवाच्या कामनेतून निर्माण झाली. यथा पूर्वमकल्पयत, जी पूर्वी होती तशी त्यानं कामना पुन्हा केली आणि ते कामनेतून इच्छा प्रकट केल्यानंतर ही सृष्टी झाली. तसं माणसाचं मन हे अखंड कामना करत असतं आणि जी आम्ही कामना करतो ती आज ना उद्या कधी ना कधी सत्य होते. भले तिला 1 वर्ष लागेल, 10 वर्ष, 2 जन्म लागतील, 84 लाख योनी फिराव्या लागतील, पण केलेली इच्छा अर्धवट राहिली असं कधी होत नाही. त्यामुळे इच्छा करताना साधकाने इतकं सावध असलं पाहिजे की मी जो इच्छा करत आहे, ज्या ज्या इच्छा, त्या सगळ्या इच्छाच्या फेऱ्यातून मला फिरावं लागणार आहे. म्हणून भगवान म्हणाले मय्यावेश्य मनोयेमान, ज्याचं मन माझ्याकडे आवेश्य आहे, माझ्यात गुंतलेलं आहे, म्हणजे ज्याच्या समस्त इच्छा या भगवंताविषयी फिरत आहेत, भगवंताविषयीच्याच इच्छा आहेत, त्याला भगवान त्या इच्छा पूर्ण करून अखेर भगवंताचीच प्राप्ती होणार आहे. जर भगवान सोडून इतर कुठल्या इच्छा केल्या तर त्या इच्छांची प्राप्ती होईल. मग अशा कुठल्या इच्छा कराव्या की ज्या करून जेणेकरून जन्ममृत्यूचा फेरा न वाढता भगवत प्राप्ती सुलभ होईल. तर साधी गोष्ट आहे, भगवंताचीच कामना करावी. म्हणून मय्यावेश्य असं त्यांनी शब्द वापरला, माझ्यामध्ये ज्यांचं मन आहे. पुढे जाऊया. संनियमेंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत इते रतः. हा श्लोक सुद्धा भगवंतांनी निर्गुण भक्ती करताच केला की जे निर्गुणाची भक्ती करणारे तपस्वी योगी गुणी कोण आहेत की नाही ते आपले समस्त इंद्रिय देह यांच्यामध्ये संनियम करून नियम दमन आणि संयम या दोन्ही प्रकारे समस्त देहावरती आपल्या योगद्वारे अगदी देहाला स्वतःच्या अधीन करून सुद्धा जे निर्गुणाचे चिंतन करतात त्यांना सुद्धा ते शेवटी कुठे येतात, ते प्राप्नुवन्ति माम एव, ते मलाच येऊन मिळतात असं भगवान म्हणाले. आणि मग सगुणाचे उपासक असतात त्यांचं काय होतं तर भगवान म्हणतात तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. बघा जे निर्गुण उपासक आहेत ते मला येऊन मिळतात असं म्हणाले, आणि जे सगुण उपासक आहेत जे भगवंताला कोणी बाप म्हणताय, कोणी माय म्हणताय, भगवंताची करुणा मागताय, भगवंताच्या कथा ऐकण्यात दंगल अशांकरता भगवान म्हणतात तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हे स्वतः संसार सागर कसा कसा पार करून पलीकडे पोचतात आणि ह्या भगवंताच्या भक्तांकरता भगवान स्वतः सागर ओलांडून येतो आपल्याला कडेवर उचलून न्यायला. म्हणून मृत्यू संसार सागरात तेषाम अहम समुद्धरता, मी त्यांचा उद्धार करतो असं भगवान म्हणाले. स्वतःच्या कर्तृत्वाने उद्धार नाही, भगवंताच्या कृपेने उद्धार. भवानी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसा, ज्यांचं चित्त चेतस माझ्यामध्ये आवेश्य आहे, माझ्यामध्ये अखंड लीन झालेलं आहे, त्यांच्याकरता मी स्वतः संसार सागर पार करण्याकरता येतो. म्हणून आपल्या संतांच्या ज्या कथा आहेत की नाही आपण बघतो की ज्यावेळी सावतोबा एकटे विहीर खणत होते, गावकऱ्यांनी त्यांचा मळा जाळला, विहीर बुजवली आणि हे सावतोबा आणि त्यांची पत्नी दोघ जण मिळून विहीर खणतायत. सोपं नाही श्रोते, ती विहीर खणायला पूर्वीची जी लोखंडी पहाड असते की नाही ती मी नुसती उचलता येते का बघितली एकदा आमच्या गावाला. उचलता काय, त्याला हात सुद्धा लावता येत नाही.
ती तसूभर हलत सुद्धा नाही उचलली तर. ती पहाड घेऊन दगड काढून विहीर खणणं केवढं कठीण काम आहे. एकटे खणत होते विहीर आणि त्यांनी दोघांनी मिळून विहीर खणली. ते काढलेले जे दगड असतात त्यांची सौ ते डोक्यावर उचलून वर नेऊन टाकत होती. असे खणत खणत ते खाली चाललेले विहीर. त्यावेळी चमत्कार असा झाला की पंढरपुरामध्ये भगवंताला घाम आला आणि भगवंताला इतका घाम यायला लागला की सगळे गुरुजी घाम पुसायला लागले. पण भगवंताचा घाम काही 4 दिवस थांबेना. मग भगवंताला आंघोळ घालायला सुरुवात केली पंढरपुरात. आंघोळ घातल्यावरती पाहतो तर काय चमत्कार की ते पाणी आंघोळीचं गोमुखातून तीर्थ म्हणून बाहेरच येईना. ते तिथल्या तिथेच जिरायला लागले. ते तिथल्या तिथे पाणी जिरतंय, गोमुखातून तीर्थ येत नाही. भगवंताला घाम येतोय. हा काय प्रकार आहे? कुणाला काही समजेना. आणि पाहतो तर असा चमत्कार घडला की त्याच्या पुढे काही दिवसातच सावतोबांच्या विहिरीला पाणी लागलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची सगळ्या संत मंडळींना लक्षात आलं की भगवान हे सावतोबांच्या मळ्यात आहेत. आपण सगळ्यांनी आलेली पंढरपुरातली दिंडी पुन्हा अरडगावला सावतोबांकडे सगळे वारकरी मंडळी घेऊन गेले आणि तिथं भगवंताचं दर्शन झालं. सांगण्याचा हेतू असा, तेषाम अहम समुद्धरता, केवळ मृत्यू संसार सागरात नाही, त्यांच्या जीवनातील अडीअडचणींना सुद्धा भगवान स्वतः उद्धार करून येणार आहे. पहा ना, सावतोबा एकनिष्ठेनं भगवंताचं नाम घेऊन विहीर खणतायत म्हटल्यावर भगवंतानं इथं अभिषेकाचं होणारं पाणी जणू काही तीर्थरूपानं तिथं प्रगट केलेलं आहे. असे संतांच्या जीवनातले अनेक प्रसंग याचं उदाहरण सांगतात. तर आपण श्लोकाच्या आधारानं आणखी पुढे जाऊया की हे जे पहिले 8 श्लोक अशा पद्धतीनं सगुण निर्गुण चर्चा झाली. मग भगवंतांनी पुढच्या 4 श्लोकामध्ये 9, 10, 11, 12 या 4 श्लोकात असं सांगितलं की आता तू काय करशील अर्जुना. तर सरळ सरळ आज्ञा करतात भगवान, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशयः. माझ्यामध्ये मन ठेव, माझ्यामध्ये बुद्धी ठेव, मग तू माझ्यातच निवसिष्यसी, निवास करशील, यामध्ये काही संशय नाही असं भगवान म्हणाले. काय कर, माझ्यामध्ये मन आणि बुद्धी ठेव अशी आज्ञा केली अर्जुनाला. मग पुढे सांगतात, पण हे जर जमत नसेल तर अर्जुनाला म्हणजे तुम्हा आम्हा प्रत्येकाला सांगतायत की माझ्यामध्ये मन ठेव, माझ्यामध्ये बुद्धी ठेव. पण मन आणि बुद्धी अखंड भगवंताच्या चरणी राहणं कठीण आहे. अथैतदप्य शक्तोसी कर्तुमद्योगमाश्रिता. हे जर तुला जमत नसेल तर काय करशील. तर माझ्यामध्ये मन ठेवण्याचा, माझ्याविषयी इच्छा करण्याचा, कामना करण्याचा अभ्यास कर असं म्हणाले. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. माझ्याविषयीच्या इच्छा करण्याचा अभ्यास कर. आधी सगळ्यात पहिलं सांगितलं मनबुद्धी माझ्यात ठेव. जमत नसेल तर मन माझ्यात राहण्याचा अभ्यास कर. पुढे म्हणाले, हेही जमत नसेल अभ्यासेप्य असमर्थोसी. अभ्यास करायला सुद्धा तू समर्थ नसशील तर मत कर्म परमो भव. तर माझ्यासाठी कर्म कर. मदर्थमपि कर्माणि, माझ्यासाठी कर्म करून कुर्वन् म्हणजे करून सिद्धिम अवाप्स्यसि, तुला सिद्धी प्राप्त होती. माझ्यासाठी अभ्यासही जर तुला करता येत असेल तर जे काही तुझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते तू माझ्यासाठी कर अर्जुना. तुझ्या वाट्याला जे कर्म आलंय ते माझ्यासाठी कर. आता माझ्या वाट्याला काय कर्म आलंय, व्याख्यान देणं, हे भगवंताची सेवा म्हणून करायचं. माझ्या वाट्याला काय कर्म आलंय, स्वयंपाक करायचा, तर ते भगवंताला नैवेद्य व्हावा, त्याला तो अर्पण करावा म्हणून तो स्वयंपाक करायचा. माझ्यासाठी काय कर्म आलंय, सगळं घर झाडून घ्यायचं, म्हटलं ही भगवंताची सेवा आहे, हे भगवंताचं घर आहे. म्हणून त्या महाराजांच्या प्रवचनात शेवटी एक वाक्य आहे की नाही दिलेलं असतं, हे घर महाराजांचे आहे. त्या पुस्तकात तुम्ही वाचता तसं हे भगवंताचं घर आहे, सद्गुरूंचं आहे. त्यामुळे हे झाडायचं काम जरी असलं तरी त्यांची सेवा, मत कर्म परमो भव, त्यांची सेवा म्हणून करायचं. जे काय आहे कर्म ते सेवा म्हणून करायचं. म्हणजे काय होईल, माणसाचं चित्त शुद्ध होईल. बघा ना, सगळ्यात जास्ती भांडाभांडी जी होतात ना ती कर्मावरूनच होत असतात माणसांच्या जीवनात. बघा, ऑफिसमध्ये सुद्धा काम करणारी माणसं, हे तू कर की मी कर, काम चुकारपणा करण्याकडे माणसाचा एक
असं असतं लक्षात की जेणेकरून आपलं काम टळो, कसं एकदाच लवकर बाहेर पडता येईल. घरामध्ये सुद्धा तर दोघी स्त्रिया असतील, दोघी तिघी, आता 3-4 जणी स्त्रिया एका घरात पाहायला मिळणं दुर्मिळ आहे. म्हणजे दोघी तिघी जावा कोण काय नणंद जाऊ सगळ्या जर एकत्र असतील तर एकीनं पोळ्या करा, एकीनं भाजी करा, असं काहीतरी करून दिलं तर माझं काम सुद्धा दुसरं कोणी केलं असतं बरं. आज माझं डोकंच दुखतंय, आज काय बरं वाटत नाही, असं करण्याचे कारणही बरेच असतात जेणेकरून आपलं काम टळो. मत्कर्म परमो भव, भगवान म्हणाले मिळालेलं काम माझ्यासाठी म्हणून कर. म्हणजे काय होईल, आमचं चित्त सुद्धा शांत होईल. कर्माची एक गंमत आहे बरं का. कर्म कसं करावं तर त्याला 4 अंग आहेत. त्या कर्माला कर्मठतेची जोड पाहिजे की हे असंच झालं पाहिजे, याचा आग्रह पाहिजे. घर आपलं नीट नेटकं स्वच्छ असलं पाहिजे, आग्रह पाहिजे, त्याला काय म्हणतात कर्मठता. ती जर नसेल तर काय कुठेही काही ठेवा, पुस्तकं त्याच्याच बाजूला भांडी घातली, तिथेच कपड्यांचा चोळामोळा टाकलेला आहे, असं होईल. कसं दिसेल? कर्मठता पाहिजे कर्माला. दुसरा गुण सांगितला कर्माचा की ते तत्पर झालं पाहिजे. केलं तर केलं, थोड्या वेळाने करू, ह्याला अर्थ नाही, तत्पर पाहिजे कर्म. तिसरा गुण सांगितला एकनिष्ठेनं केलं पाहिजे. आज केलं उद्या नाही केलं असं करून उपयोग नाही, रोज एकनिष्ठता पाहिजे. आणि चौथा गुण की ते कर्म भगवंताला समर्पित केलं पाहिजे, त्यामध्ये मीपणा असता नाही. एकदा एका ठिकाणी मी गेले होते, एकादशीचा उपवास सोडायचा होता. 1:30 वाजले हो, पण अजून काही जेवणाचा पत्ता नाही. स्वस्त होतं. तर त्या आजी होत्या, सासूबाई वृद्ध होत्या, त्या त्यांच्या खाटेवर बसलेल्या म्हणाल्या, सुनबाई अगं आमटीला फोडणी घालतेस ना, त्या आपल्याकडे आल्या कीर्तनकार, त्यानं जेवण दिलं नाही तर म्हणतील कीर्तनच सांगतील. तर ती म्हणाली, सासूबाई म्हणाल्या मी कॅन्डी क्रशचा खेळ खेळते, माझं हे लेव्हल पूर्ण होईपर्यंत मला काही सांगू नका. जर मी जिंकले तरच फोडणी घाली, जर मी हरले तर माझा मूड ऑफ झाला तर मी करणार नाही, असं तिनं सांगितलं. त्या सासूबाई म्हणाले, बरं बरं असं म्हणतेस, जर हरलीस तर त्यांनाच सांगू तुम्ही आपली फोडणी घालून घ्या, काय असेल तर तुम्ही करून घ्या. तत्परता हा गुण आपण बघतोय. एखाद्याला पाणी मागितलं देतो हा असं म्हणून जर अर्धा तास दुसरा मनुष्य फोनमध्ये चॅटिंग करत बसला तर नंतर दिलेल्या पाण्याला काय अर्थ आहे का? ते कसं पाहिजे, तत्पर झालं पाहिजे. हे गुण जर अंगी आले तर नंतर आपण भगवंताला ते अर्पण करणार आहोत ना, देवाला नैवेद्य दाखवायचा. 2 वाजले 3 वाजले 5 वाजले मग कधीतरी आपलं डाळ भात पटकन पाणी पिळून दाखवलं, याला काय अर्थ आहे का? अगं तो वेळेत दाखवला पाहिजे. म्हणून पुंडलिकानं जी सेवा केली ना आई वडिलांची, त्यात तो बरोबर माध्यान्हाला सूर्य येईल त्यावेळी भिक्षा आणून आंघोळ करून स्वयंपाक करून देवाला दाखवून अर्पण करून आई वडिलांची पानं वाढून तयार असायचा. कधी माध्यान्हाला सूर्य येईल त्यावेळी पानं वाढलेली असायची. तत्परता आहे. आणि 1 दिवस 2 दिवस नाही, वर्षानुवर्ष एकनिष्ठेनं केलं. एकनिष्ठेने कर्म करणं. आपण कर्म करतो, कधीतरी वर्षातनं एकदा गणपती येतात, घर झाडणं स्वच्छ करणं सजावट करणं, अगदी मोदक करायला सगळी मंडळी सगळं आपण करतो ना. पण कधी वर्षातनं गणपती 5 दिवस आहेत, इतर दिवशी तशाच तन्मयतेने केलं जातं का? एकनिष्ठतेने केलं जातं का? प्रत्येक जण तत्पर असतोच ना. आम्ही आयुष्यात कधीच तत्पर नव्हतो असं नसतं, कधी ना कधीतरी तत्परतेने केलेलं असतं, कधी ना कधी एकनिष्ठ झालेलं असतं. पण ते सातत्य राखणं कर्मामध्ये आणि ते कर्म समर्पण करणं हे महत्वाचं आहे. कर्माचं समर्पण महत्वाचं. नाही तर माणसं सगळं करतात आणि करून झाल्यावर म्हणतात मी होते म्हणून हे वेळेत झालं, नाही तर कुणी केलं नसतं, झालं गेलं सगळं कर्म. एवढं जे काही कर्म चांगलं केलेलं आहे त्यावर पाणी पडलं. कशामुळे? मी आला म्हणून. मी पण येता उपयोगी नाही म्हणून समर्पण सांगितलं. एकदा गंमत अशी, एका काकूंकडे मंगळागौर होती मंगळवारी, आणि ह्या बसलेल्या असतात ना सवाशिणी, 1-2 नाही 25-30 बोलवल्या होत्या. आणि त्यांना सांगितलं सगळ्यांनी भरपूर खायच्या पुरणपोळ्या, रात्री चांगलं नाचायचंय
आणि 25 काय आपापल्या मैत्रिणीला घेऊन आल्या. भरपूर गर्दी हो घरामध्ये. सगळीकडे त्या काकून इकडे पंगत वाढू तिकडे पंगत वाढू असं करून घाई 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 नुसती दाण दाण पंक्ती वाढल्या. माणसं जेवली. त्या मला विचारते तुमची काही घाई आहे का? म्हटलं माझी काही घाई आहे. मग तुम्ही जरा नंतर बसा. म्हटलं हरकत नाही. पण परत झालं, दुसरी पंगत झाली, तिसरी पंगत, सगळं झालं तर सगळी माणसं जेवून गेली. पण त्या म्हणाल्या खुश म्हणाल्या आता सगळे जेवले, आता फक्त आपण दोघीच राहिलो. म्हटलं हरकत नाही बसूया. आता एकदाच तुमचं काही ते पान वाढते आणि मग मी जेवायला बसायला मोकळी. म्हटलं ठीक आहे. म्हणून त्यांनी पान वाढायला सुरुवात केली. भरपूर भाजी, 2-3 वाट्या आमटी, एकदम 2-3 वाट्या ताक, तिथेच वाढलेलं भात एकदा. म्हटलं अहो काय करताय, एवढं काय वाढताय? एकदाच पान वाढते मग मी बसायला मोकळी. परत त्यांनी दिलं. आल्या म्हणाले ह्याच्यातच पुढे पुरणपोळी ठेवू का? म्हणाले एकदाच वाढलं की मी बसायला मोकळी. मी बस म्हटलं हे बघा काकू हे पान घ्या, तुम्ही एकदा काही ते बसून मोकळ्या व्हा आणि झालं तर मीच तुम्हाला वाढते. आणि काय कुठे हातावर वाढणार का काय? हे सगळं भरल्यानंतर सगळं छान केला, कार्यक्रम उत्तम झाला, पण एकदाच सगळं करते मग मी बसायला मोकळी. हा मी कुठे गेला नाही. तो मी जो आहे ना तो समर्पणामध्ये भगवत चरणी गेला. मीपणा जो आहे, मग हे सगळं केलं कुणी, तयारी आणली कुणी? हे मी केलं. मी आहे म्हणून आहे. मी 10 दिवस घरात नसेल तर काय अवस्था करतात बघा बाकीचे लोक. त्यामध्ये काय झालं, मी आला. मी असता उपयोग नाही. म्हणून समर्पण, मत्कर्म परमो भव, माझ्यासाठी कर्म कर, भगवंतासाठी म्हणून करायचं. जनाबाई आपल्या गोवऱ्या थापायच्या बरं का. आणि त्या गोवऱ्या थापल्यानंतर एकदा एका बाईने केलं काय, लबाडी त्यांच्या गोवऱ्यात चोरल्या, पोत्यात भरून द्यायला लागली. त्यामुळे अगं असं काय करतेस, माझ्या गोवऱ्यात तू नेल्यास, मी भरपूर थापल्या होत्या, एवढ्याच कशा भरल्या, तू चोरून दिल्यास. ती म्हणाली बाई माझ्याच आहेत त्या. म्हणाली शेणावर काही नाव लिहून नाही काय तुझं, असं विचारलं. त्या जनाबाईनं वाटलं इतकं गोवऱ्या थापून झाल्या आणि आता ही घेऊन जाते, आता काय सांगावं. त्या म्हणाल्या असं होय, बघ इतक्या गोवऱ्या ज्या काही तू घरात ठेवल्यास की नाही नेऊन, त्यातल्या जी गौरी कानाला लावल्यानंतर विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू ती गौरी माझी. असं जनाबाईने सांगितलं. गोवऱ्या थापताना घेतलेलं नाम, त्या कर्माचा ठसा त्या एकेका गोवरीवर काय आत्मविश्वास असेल सांगा. विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं जनाबाईंची गोवरी कानाला लावल्यानंतर. का? कारण त्या श्रद्धेनं केलेलं भगवंताविषयीचं समर्पण. जसं आपले ब्रह्मानंद महाराज, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, हे या महाराजांच्या नंतर उत्सवाची सगळी रूपरेषा हे सगळं गोंदवलेला आपल्या ब्रह्मानंद महाराजांनी आखून दिलेलं आहे. त्या आस्थानात कसं सुरू आहे. तर त्यावेळी पेढे करण्याचा कार्यक्रम होता. म्हणजे भरपूर दूध असं आणायचं आणि छान असा आटवून त्याचे पेढे करायचे, खवा वगैरे घालून साखर, आणि ते हाताने असे पटापट वळायचे छोटे छोटे पेढे. त्यामुळे हा पेढे करायचा कार्यक्रम होता. आणि ब्रह्मानंद महाराज पेढे वळायला बसले आणि त्यांनी वळलेल्या पेढ्यावर आपोआप राम असं उमटत असे. इतकं नाम महाराजांनी घेतलं की पेढा वळला आणि ठेवल्यानंतर त्यावर असं राम लिहिल्यासारखं उठत असे. लिहत नसत कोणी, पण हा परिणाम भगवंताविषयी अनन्य श्रद्धेनं घेतलेलं नाम आणि केलेलं समर्पण आहे. कर्मठता, तत्परता, एकनिष्ठता आणि समर्पणाने केलेलं कर्म. मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्स्यसि. आणि असं कर्म जो करतो त्याला सिद्धींची प्राप्ती होते. ह्या सगळ्या काय आहेत, सिद्धी कशा आहेत. अणिमा, लघिमा, शरीर हलकं होणं, भव्य होणं, कुठूनही कुठे जाता येणं, अदृश्य होणं, अशा अष्टमहासिद्धी आहेत. अशा सिद्धी त्या साधकाला कर्मातून मिळतात. सिद्धींची प्राप्ती होते. आणि भगवान म्हणतात सिद्धी मिळाल्यानंतर त्यातही अडकू नकोस, त्याच्या पुढे मी आहे. सिद्धी ह्या कशा आहेत माहितीये का. आपण वीरेश्वराच्या जत्रेला जातो त्यावेळी मोठमोठे पाळणे लागलेले असतात. ते गळ्यातलं कानातलं विकणारे दुकानदार असतात. भाजी वगैरे काय कोण फळावळ मिठायांची दुकानं असतात. जो खरा भगवंताच्या दर्शनाला जाणार आहे ना तो थेट पहिला आधी गाभाऱ्यात जवळ जाऊन दर्शन घेतो आणि मग काय असेल ते मुलांना काय खाऊ वगैरे. पण जे
जत्रेची मजा म्हणून घ्यायला जात आहेत आणि जायचंय, गर्दी ओसरली तर इतकंच कळसा नमस्कार करून असं जे जाणारे आहेत छबिन्याचे जे प्रेक्षक, ते काय करतात, आधी पाळण्यात बसून घेऊन, आधी आणखीन काय मिठाई घेऊन, आधी काय दागदागिरी घेऊन ते त्याच्यात अडकतात. मग जाऊ ते म्हणाले, गर्दीच ओसरत नाही, भरपूर लाईन आहे, तिथे दर्शनाला जाण्यापेक्षा नंतर जाऊ, विरेश्वर कुठे जातो इथेच आहे. हे काय झालं, भगवंतापर्यंत जाण्याकरता मध्ये वाटेत जे सापडलं त्यातच गुंतून पडले. तसं साधकाला परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होण्याच्या आधी ह्या ज्या काही सिद्धी आहेत ना, त्यात जर अडकून पडलो तर परमात्मा दूर राहील. म्हणून सिद्धीत न अडकता त्याला कसं व्हावं, कुठला भक्त मला प्रिय, हे सांगताना भगवंतांनी 13 ते 20 या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. भगवान 13व्या श्लोकात सांगतात, भक्ताची लक्षणं. मला कुठला भक्त आवडतो तर अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. ह्या श्लोकापासून अगदी 19व्या श्लोकापर्यंत त्यांनी भक्ताची विशेषणं सांगितली. सगळ्यात पहिलं अद्वेष्टा, सर्वभूतानां अद्वेष्टा, जो द्वेष रहित आहे, अद्वेष्टा, तो मला आवडतो. भक्ताचं पहिलं लक्षण की त्यानं कुणाचाही द्वेष करू नये, कुणाचाही, सर्व भूतांना, कीट पतंग मुंगी किडा डोळे कुत्रा मांजर गाढव गाय ढेकूळ कोणी असो, अगदी सगळी माणसं झाली, सगळ्या जाती पगड माणसं असतील, सर्व धर्मांची असतील, सर्व भूतांना अद्वेष्टा, द्वेष करता उपयोगी नाही. भक्ताने तो अद्वेष्टी असावा, कुणाचाही त्यानं द्वेष मत्सर करता नाहीये. जर मी भगवंताचा भक्त आहे, मी नाम घेतोय, विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय आणि एखाद्याचा द्वेष करतोय तर काय उपयोग आहे सांगा. मुंबईला ट्रेन मध्ये चढायला की नाही इतकी गर्दी असते, सकाळी तर 9 वाजता जो ऑफिस टायमिंग आहे त्यावेळेला माणसं अगदी किड्या मुंगीसारखी माणसं भरभर त्या रेल्वेत चढतात, उतरतात, एकमेकांना धक्काबुक्की करतात. ते एकमेकांसोबत त्या रेल्वेमध्ये अगदी 10 मिनिटं असतात, पुढच्या स्टेशनवर उतरायचं असतं, पण त्याच्यात बऱ्याच गमती घडतात. एकदा सगळीकडनं आपल्या अंगाला सर्वांगानं माणसाने व्यापलेलं असतं त्या रेल्वेत चढल्यानंतर, आणि त्या पुढच्या एका बाईचे केस असे पंख्याच्या बाहेर उडत होते. तिनं मागच्या बाईने सांगितलं, हो तुमचे केस बांधा, माझ्या तोंडात चालले. ती बाई म्हणाली, बांधणार नाही, पुढे घेतले तर माझ्या बॅगच्या चेअर मध्ये अडकतात असं म्हणाली. ती म्हणाली, कळत नाही का, एवढे केस वाढवता कशाला आम्हाला त्रास द्यायला. ती दुसरी बाई म्हणाली, तुम्हाला त्रास होतो तर मास्क लावा ना तोंडाला. ती तिला सांगायला लागली. त्यांची बाचाबाची झाली सुरू. ही झाली तिचे केस ओढायला. ती म्हणाली, तू माझे केस ओढतेस तर मी तुला आणखी बोच करते, काय नखं लावते. त्या एवढ्या गर्दीमध्ये भांडी ती जाईन असं होईल, ग बाई तुझं कुठे जातेस कामाला, हे ते शिव्या तळतळाट सुरू झाले. पुढच्या स्टेशनला दोघी उतरल्या आणि आपापल्या कामाला गेल्या. पण त्या 10 मिनिटाच्या संघामध्ये झालं काय, सामंजस्य दोन्ही बाजूनी न दाखवल्यामुळे द्वेष पसरला. हिनं तिचा द्वेष केला, तिनं हिचा द्वेष केला. दोघांचं काय झालं, अंतःकरण बिघडलं की नाही त्या संघामुळे, मनस्ताप झाला की नाही. छोट्या कारणांमध्ये द्वेष माणसं करत असतात. एखाद्या समोरच्यानी मोठी गाडी घेतली, हा तो कसली गाडी घेतो, असे कुठले पैसे कोणी दिले, काय कुठून सेकंड हँड, कशाला आपण द्वेष करायचा एखाद्याचा उत्कर्ष बघून. द्वेषाचं स्वरूप आपल्या मनाला पाहून बघितलं पाहिजे. मनाकडे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत काही ठिकाणी बघा तुम्ही, द्वेष हा इतक्या मोठ्या प्रमाणात दिसतो की आता गणपती मंडळ असतात, ती मोठमोठी मंडळ, तुमचा गणपती जेवढ्या उंचीचा त्याच्यापेक्षा आमचा गणपती फुटभर तरी अजून उंच. तुम्ही ढोल ताशा वाजवतात तर आम्ही त्याच्यापेक्षा मोठा ढोल ताशा वाजवतो. तुम्ही दोघेही गणपतीच उपासक आहात ना. मंडळ स्थापन का केली, माणसांना एकत्र आणायला केली ना, का एकमेकांमध्ये द्वेष पसरवायला केली. क्षुल्लक कारणानं माणसं द्वेष करत असतात. हा द्वेष भगवंताला प्रिय नाही. अद्वेष्टा, माझा भक्त द्वेष रहित असला पाहिजे. भगवान रामराय 14 वर्षाचा वनवास
करून केवळ वनवास पूर्ण नाही केला, तर रावणाचा निपात करून त्याच्या सगळ्या कुळ वंशाचा नाश करून कर्तृत्व गाजवून पुन्हा अयोध्येमध्ये परत आलेले. वनवास तर भोगलाच, पण समस्त राक्षसांचा निपात केला. या पृथ्वीला राक्षसांच्या जाचापासून सोडवलं, स्वतःचा स्वाभिमान राखला, पत्नीची रक्षा केली आणि मग पुष्पक विमानात बसून अयोध्येला आले. केवढा मोठा सोहळा होता, जगातली सगळ्यात मोठी दिवाळी. आणि आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला भेटले माहितीये का? माता कैकेयीला. माता कैकेयीला नमस्कार केला. तिन्ही माता समोर होत्या, रडत होत्या. आणि माता कैकेयीला नमस्कार केला आणि विचारलं, काय आई, माझ्यासाठी खीर केलीस ना? बघा काय विचार, माझ्यासाठी खीर केलीस ना? मला खीर आवडते, राजभोगाची खीर तू केलीस असणारच. ती पण म्हणाली, बाळ, तुझ्यासाठी वेगळी काढून ठेवली. असा कुठेही मनात रामरायांना प्रश्न आला नाही की हिच्यामुळे वनवास झाला, हिनं पाठवलं नाही. द्वेष नावाची संकल्पना स्पर्श सुद्धा करू शकली नाही रामरायांना. त्यानंतर खूप मोठा उत्सव केला अयोध्येमध्ये. अगदी फळ फळावळ, दान धर्म, वस्त्र, दागिने सगळ्या प्रजाजनांना वाटले. आणि त्या महालामध्ये काम करणारे जे कोणी कर्मचारी होते, दास दासी होते, त्या सगळ्यांना सोनं नाणं वाटलं, सगळी वस्त्र दिली. आणि इकडे पुरुषांच्या रांगेत रांग होती, त्याच्यात रामराय सगळ्यांना अर्पण करत होते. इथे स्त्रिया दासींना वस्त्र द्यायला सीतादेवी अर्पण करत होत्या. त्यावेळी सगळ्यांना देऊन झालं आणि आपल्या रामांनी विचारलं, आई, म्हणजे कौसल्या देवीनं विचारलं, इथे मंथरा माई कुठे दिसत नाही. बघा काय विचार, मंथरा माई कुठे दिसत नाही. तिने सांगितलं, काय सांगू बाळा, तू वनवासाला गेल्यापासून 14 वर्ष ती तिच्या कक्षातून बाहेरच येत नाही. इतकी लाजून शर्मेनं चूर झालेली आहे की कुठलं तोंड दाखवणार आता. नाहीये, ती वृद्ध झाली आता. तिला तिच्या कर्माचा इतका पश्चाताप झाला की आता काही बोलता सोय नाही. ते म्हणाले, एवढंच ना, म्हणून सीतादेवींना लक्ष्मणाला बरोबर घेऊन रामराय तिच्या कक्षाचा दरवाजा वाजवतात. विचार करा, आम्ही रोज देवाला दर्शनाला जातो, पण देव आमच्या दर्शनासाठी येतो का? रामराय मंथरेला हाक मारायला गेले, माई, मी राम आलोय ग, असं म्हटलं. आणि ती रडायला लागली डबडबलेल्या डोळ्यांनी आणि पायावर डोकं ठेवायला लागली. त्यावेळी दिसतही नव्हतं अंधुक अंधुक. आणि रामरायांनी सांगितलं, अरे हे काय करतेस? जसं मला कैकेयी आई, सुमित्रा माता आहेत, कौसल्या देवीनं लालन पालन केलं ना, तसं लहान असताना मी सुद्धा, माझं सुद्धा लालन पालन तूच केलंच ना आईसारखं, असं मंथरेला सांगतायत. झाला आमचा वनवास संपला सुद्धा, आता तू काही दुःख करू नकोस, तुझं कल्याण होईल, असा तिला आशीर्वाद दिला. आणि सीतादेवीनं सांगितलं, सीते, ही तुझ्या सासू सारखीच आहे बरं का, तिचा मान तुझ्या सासू सारखाच आहे. म्हणजे कधीही सीतादेवींच्या सुद्धा मनात येऊ नये की ह्या मंथरेमुळे वनवास घडला, असा द्वेषही राहू नये. म्हणून सांगितलं, ही दासी नव्हे, तुला सासू समान आहे, असं सीतादेवीनं सांगितलं. नमस्कार कर म्हणून सांगितलंय. अद्वेष्टा याकरता आणखी कुठलं उदाहरण हवं सांगा? द्वेष नाही. रामरायांच्या चरित्रामध्ये कुठेही द्वेष नाही. ज्यांनी रामरायांचा द्वेष केला त्यांचंही कल्याण रामरायांनी चिंतिलेलं आहे. सर्वभूतानां मैत्र करुण एवच. आता सगळ्यात पहिली पायरी मनाची की कुणाचा द्वेष करू नये, बरोबर, मान्य, आम्ही द्वेष सोडला. पण पुढची पायरी भगवान सांगतात, नुसतं अद्वेष्टा राहून उपयोग नाही, थोडंसं मैत्रीपूर्ण राहायला पाहिजे. सर्वांची अद्वेष्टा आहे म्हणून तू कोण मी कोण, माझा काही संबंध नाही, असा अलिप्त नाही राहायचं. कसं राहायचं? मैत्र. तो मैत्र असावा, फक्त मैत्रीपूर्ण राहावा. म्हणजे काय? स्नेह भावानं राहावं. आणि मैत्रीच्या सुद्धा अजून एक पाऊल पुढचं सांगितलं, करुण एवच. केवळ स्नेह मैत्री न राहता करुण प्रेममय असं त्याचं अंतःकरण असावं. तो भक्त मला आवडतो. मैत्र म्हणजे स्नेह भावानं राहणं हे आपल्या पूर्वीपासून संस्कृतीमध्येच होतं. अलीकडे जीवन पद्धती, सगळ्या गोष्टी बदलत बदलत खूप मोठी संक्रमण होत आहेत. पण मला एक चांगलं आठवत आहे, मी अगदी लहान असताना
मध्येच आमच्या अंगणामध्ये अनेक कातकर्णी येणाऱ्या जाणाऱ्या टोपली भरून येऊन बसायच्या, माझ्या आजीला हाक मारायच्या आणि आजी त्यांना म्हणायची, दमलीस काय, हे घे, तांब्यावर पाणी द्यायची. आपल्याकडे असलेलं काही जुनं पातळ म्हणा काय फटकूर तिला नेसायला देत असे. ती म्हणायची शिळी भाकर काय असेल तर दे. ती म्हणायची शिळी कशाला, ताजी आहे, ही घे. तिला काहीतरी भाकरी पोळी द्यायची खायला. त्यांचा आपला काही संबंध आहे का, असं नाही, स्नेह संबंध आहे. ती सगळी अशी किती जोडलेली माणसं आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या येणाऱ्या कातकर्णी नेहमी हाक मारायच्या. अगदी आम्ही लहान लहान मुलं आलेलो असायचो आजीकडे आणि त्या म्हणायच्या, पोरं आलेली आहेत ना म्हणून जांभळं आणले, काही करवंद आणले, पैसे घेणार नाही. इतर वेळी मी पैसे घेणार, पण हे पोरांसाठी आणलेले, हे घे वाटाभर करवंद. त्याचे अगदी बिटकीचे आंबे असतात लहान लहान, जे अगदी त्या जंगलातून निवडून आणलेले पडीचे आंबे वेगवेगळ्या प्रकारचे आणायच्या. हे काय आहे, हे मैत्र, हा मैत्रीपूर्ण स्नेहपूर्ण राहणे, स्नेहपूर्ण मैत्रीपूर्ण आपण सर्वांशी राहिलं पाहिजे. ती भक्तीच आहे, भक्तीचं स्वरूप आहे मैत्र राहणं. आजकाल माणसं किती आत्मकेंद्रित झाली. याचं एक उदाहरण मला आठवत आहे. मैत्र या विषयावर पुण्यामध्ये एका मोठ्या सोसायटीत भरपूर फ्लॅट आहेत. खाली असा एक धक्का बांधलेला, जिथं संध्याकाळी घराघरातील वृद्ध मंडळी येऊन आपली बसतात. तुमचं काय चाललंय, आमचं काय चाललंय, गप्पा मारायला. तर एक कोकणातले आजोबा आले होते कुणाच्या तरी घरी आणि ते आपले संध्याकाळ झाली म्हणून त्या धक्क्यावर येऊन बसले. तर तिथे दुसरं कोणीच नाही, तर त्यांचा वेळ जाईना. तर एक छोटा मुलगा तिकडे तिकडे असा खेळत होता. त्यांनी सांगितलं, विचारलं, बाळ काय रे नाव तुझं? तो म्हणाला, अनय. अनय, बापाचं काय नाव आहे की नाही, असं आजोबाने विचारलं. तो म्हणाला, अनय मयूर कुलकर्णी. बरं, काय करतात वडील तुझे? मुलगा म्हणाला, तो ऑफिसला जातो. ते म्हणाले, काय तू बापाला आले तुरे करतोस? हेच शिकवलं काय तुझ्या आईने? असं आजोबा म्हणाले, हेच शिकवलं? आजपासून बाबांना अहो बाबा म्हणायचं. अरे तुम्ही कसं करतोस? 5-6 वर्ष आतापासून बापाला अरे तुरे करतो. वा, काय म्हणाली लहान मुलं ही शहरातली, असं आजोबा म्हणाले. गेले. दुसऱ्या दिवसाला हा मुलगा तिथं वडापाव खात इकडे तिकडे नाचत होता. तर पुन्हा आजोबाने आठवलं, बाळ काय रे वडापाव खातोस? आईने काय घरी जेवण केलं नाही का आज? तो मुलगा म्हणाला, केलंय पण मला ते आवडत नाही. मग खातोस ना वडापाव आणून, मग असं इकडे तिकडे काय फिरतोस? घरात ने आणि व्यवस्थित ताटात घेऊन खा, असं इकडे तिकडे नाचत काय खातोस? जा, काही शिस्त नाही तुला, असं सांगितलं. मुलगा आला घरी. हे त्याच्या आईनं वरनं गॅलरीतनं ऐकलं आणि ही आई आली खाली आणि म्हणाली, काय हो आजोबा, आमचा मुलगा रस्त्यात खाईल नाही तर गटारात उभा राहून खाईल, तुम्हाला काय आहे? म्हणाले, तो त्याच्या वडिलांना अरेतुरेच करतो, कारण मी पण त्यांना अरेतुरेच करते. त्यामुळे मी अरे म्हणते म्हणून हाही अरेच म्हणतो. आम्ही अरे म्हणू तर कारे म्हणू, आम्ही आमच्या घरात तर बघून घेऊ, तुम्ही का आमच्या घरात नाक खुपसताय? त्या आजोबांना जरा वाईट वाटलं. म्हणाले, अहो असं काय तुम्ही उलट बोलताय? म्हणजे ही माझ्यापेक्षा एवढी अर्ध्या वयाची बाई मला उलट बोलते. त्याला वाईट वाटलं. म्हणाले, वा, हे असं आहे का? म्हणाले, तुमचं मी चांगलं म्हणून त्याला शिकवायला गेलो की रस्त्यात खाऊ नकोस, वडिलांना आले तुरे म्हणू नकोस, तर ह्या माझ्या अंगावरच उलटायला आल्या. तिथली 2-3 जमलेली मंडळीने सांगितलं. म्हणाले, आजोबा अहो ही अशीच परिस्थिती. म्हणाले, दुसऱ्याला सांगण्याची सोय राहिलीच नाही आता. पूर्वी कसं व्हायचं, एखादा मुलगा उन्हातानात फिरत असेल तर येणारा जाणाराही कोणी सांगायचं, जा बाळ उन्हात खेळू नको, घरी जा. कुणाचा का मुलगा असेल ना, तुमचा काही संबंध आहे का, असं आई वडील विचारत नव्हते. त्यांनी सांगितले त्या मुलाच्या चांगल्यासाठी सांगितलं. पण आत्मकेंद्रित आणि अहंकार झालेली ही सगळी जी मंडळी, आजची जी जीवन पद्धती झाली ना, त्यामुळे आम्ही मैत्र हा स्नेहपूर्ण जीवनाचा भाग विसरलो. मैत्रीपूर्ण असेल जीवन तर माणसं काय म्हणतील? आई सांगेल, बाळ अरे बरोबर आहे आजोबांचं, तू कशाला खाली उभं राहून खात होतास? घरात येऊन खायचंच नाही का? खाली माशा असतात, डास असतात, इकडची तिकडची धूळ उडते, त्यांनी तुझ्या चांगल्यासाठी सांगितलं. हे आईने सांगितलं असतं की नाही? कधी जर आपल्याला दुसऱ्याविषयी मैत्रीपूर्णता वाटली, स्नेह वाटला, अशी मैत्रीपूर्णता आपल्या संस्कृतीतच आहे. शेजार पाजाऱ्यांविषयी,
आपल्या आप्तजनांविषयी मैत्रभाव म्हणजे स्नेहभाव, प्रेमभाव राखणं आपल्या संस्कृतीत आहेच. ते तुम्ही आम्ही मंडळी करतोच आहोत. फक्त ते अधिक प्रेमानं त्याला करुणतेची जोड देणं. करुण म्हणजे केवळ कोणी हीन दीन दिसल्याविषयी दयाभाव वाटणं म्हणजेच करुण असं नाही. तर करुण याचा दुसरा अर्थ प्रेमपूर्ण अशा अर्थी मन कारुण्यानं भरलेलं अंतःकरण. म्हणून अद्वेष्टा पुढची पायरी मैत्र, त्याच्या पुढची पायरी करुण एवच सांगितलं. पुढे भगवान म्हणाले चौथं लक्षण निर्ममो, ज्याला ममत्व नाही असा, निरहंकार, ज्याला अहंकार नाही असा, यो मद्भक्त समे प्रिय, असा जो माझा भक्त आहे तो मला आवडतो. ज्याला ममत्व शिवत नाही, अहंकार ज्याला शिवत नाही तो मला आवडतो. छोटासा दाखला बघूया आणि ह्या श्लोकावर आपण थांबूया. आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना गावातल्या गावकरी मंडळींनी सांगितलं, आज तुमचा इन्साफ करण्यासाठी रामेश्वर शास्त्री वाघोलीकर आलेले आहेत. तुम्ही जे काही चालवलेलं आहे हा सगळा अधर्म आहे, तुम्ही अधर्मी आहात, तुकाराम महाराजांना सांगताय त्या धर्मसभेमध्ये. आणि रामेश्वर शास्त्री म्हणाले, तुकारामा, हे जे काही तू करतोयस याच्यामुळे लोक पाखंडी होत आहेत, हे बंद कर. तुझी अभंगवाणी वगैरे हे निर्माण करणं चूक आहे. महाराज म्हणाले, काय माझ्यामुळे पाखंडी होत आहे? असं मी काय केलं? तू हा नाम महात्म्याचा प्रसार केल्यामुळे, नामस्मरणाचा प्रसार केल्यामुळे वैदिक कर्माला लोक पाठ दाखवायला लागले, वैदिक कर्मावरती आळ येतोय, त्यामुळे हे तुझं अधर्म कार्य बंद कर. ते म्हणाले, अहो भागवत धर्म हा वैदिक धर्माचंच व्यापक आणि सर्वमान्य असं, सर्व सुलभ असं स्वरूप आहे. मी जे नाम महात्म्य सांगतोय हे कुणालाही व्यवहारी जनांना, येता जाता उठता बसता अगदी सर्वसामान्यातल्या सर्वसामान्यांनाही नाम घेणं सोपं आहे. पण वैदिक कर्म करण्याकरता यज्ञ यागादी कर्म, उपासना, उपास तापास, तपश्चर्या हे सगळं करण्याकरता विशिष्ट अधिकारच संपन्न व्हावं लागेल. त्यामुळे मी अधर्माचा प्रसार करत नाही, तर वैदिक धर्मावर आधारित असलेल्या भागवत धर्माचा मी प्रसार करतोय. म्हणजेच निर्गुण तत्वावर आधारित असलेल्या सगुणाचा मी प्रसार करतोय. नाम महात्म्य तुझे अभंगातून सांगतोस, ही अभंगवाणी उद्यापासून करायची बंद कर असं सांगितलं. त्यावेळी महाराज बघा काय सांगतात. ते म्हणाले, मी आजपर्यंत जे काही करत होतो ते पांडुरंगच माझ्या मुखातून वदवीत होता. तुम्ही जे मला सांगत आहात ते तुम्ही माझ्यासाठी पांडुरंग स्वरूपच आहात. त्यामुळे कदाचित तुमच्या मुखातून पांडुरंगच सांगतोय की उद्यापासून अभंग करू नकोस, तुमची आज्ञा मला मान्य आहे. इथं कुठेही रामेश्वर शास्त्रींचा द्वेष आला का? अद्वेष्टा, मैत्र हा, करुणा, कुठेही त्यांच्याविषयी मत्सर नाही, राग नाही. मी करतोय तो फार मोठा काही करतोय असा निर्मम, निरहंकार हा बघा महाराजांच्या वाणीतून दिसते. त्यातल्या एकानं सांगितलं, हो पण आजपर्यंत केलेली अभंगवाणी त्याचं काय? आजपर्यंत जे काही केलेलं आहे ते नदीत बुडवून टाक म्हणून आज्ञा दिली रामेश्वर शास्त्रींनी. आज्ञा दिल्यानंतर वाईट वाटलं महाराजांना, सर्व झालं काळजात. अहो वर्षानुवर्ष रात्र रात्र जागून उपास करून अखंड चिंतन करून भगवंताच्या कृपेनं सुचलेले अभंग लिहिले ते पाण्यात बुडवायचे. सर्व झालं काळजात, वाईट वाटलं. पण तुमची आज्ञा प्रमाण म्हणाले. तिथले दोघे जण फार हौशी होते. ते म्हणाले, तू कशाला जातोस? आम्हीच तुझ्या वह्या तुला आणून देतो. म्हणून हे तला तला चालत यांच्या घरात आले आणि त्यांच्या बायकोला सांगितलं, वह्या द्या आम्हाला पाण्यात बुडवायच्या. त्यांची बायको म्हणजे गावली. ती म्हणाली, आला मोठा शाळा वह्या मागायला, माझ्या दारात कशाला आला? चल हो चालता पहिला की असं तिने त्यांना हाकवायला सुरुवात केली. तिच्या तोंडी लागण्याची कोणाला हिंमत नव्हती. इतक्यात महाराज मागून आले आणि पहा इथं महाराज काय सांगतात. अगं आवडे, असं का बोलून त्यांचा अवमान करून त्यांना हाकवतेस? छे छे, हे शोभत नाही बघा तुला. ह्या वह्या पाण्यात बुडवणं ही आज्ञा आपल्याला शिरसावंदी आहे, ती केलीच पाहिजे. त्यांना काही उलट बोलू नकोस असं महाराजांनी तिला सांगितलेलं आहे. सर्व भूतानां अद्वेष्टा. अहो जी माणसं तुमच्या वह्या बुडवायला निघाले
त्यांच्याविषयी सुद्धा द्वेष यत्किंचित नाही. भगवंताने परीक्षा बघितली तुकाराम महाराजांची की आता वह्या बुडवणार म्हणून स्वतः महाराज डोक्यावरून त्या वह्या घेऊन गेले, पाण्यात उतरले आणि प्रार्थना केली की भगवंता हेच जर तुला अभिप्रेत असेल ना तर मी आनंदाने स्वीकारतो, पण तुझं नाव घेणं, तुझे अभंग गाणं या वाचून मला दुसरं काही येत नाही. आता मीही निर्वाण मांडतो, ह्या वह्या बुडाल्या याच्यासोबत मीही इथे अखंड तुझं ध्यान करीत उपोषण करतो, निर्वाणच मांडतो असं महाराज म्हणाले. आणि तिथं 1, 2 नाही 13 दिवस नदीच्या काठी बसून राहिले. भगवंताने इथं त्यांची परीक्षा पाहिली तुकाराम महाराजांची की ह्या 13 दिवसामध्ये निर्ममो या वह्यांविषयीची तरी ममत्व आहे का महाराजांच्या अंतःकरणात. तेही ममत्व 13 दिवसात पूर्ण नाहीस झालं आणि महाराज निसंग झाले. निरहंकार समदुःख सुखक्षमी. दुःख होत होतं मनात की आता वह्या बुडतायत, पण ते 13 दिवसांनी ते दुःख आणि भगवंताच्या नामाचं सुख, ते सुख आणि दुःख सुद्धा समान चित्तामध्ये राहिलं आणि वह्या स्वतः वर तरंगत आल्या. आणि हा चमत्कार त्या देहू गावातल्या समस्त लोकांनी पाहिला आणि स्वतः रामेश्वर शास्त्रींनी महाराजांची क्षमा मागितली. त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती. महाराजांचा स्पर्श झाल्यावर त्यांचा देह शांत झाला. क्षमा मागितली, मोठी पालखी सजवली आणि स्वतः रामेश्वर भट्ट त्या पालखीमध्ये वह्याची पूजा करून त्यांना त्या पालखीमध्ये विराजमान करून अगदी वाजत गाजत ही दिंडी पुन्हा महाराजांच्या ग्रंथांची देहू गावात निघाली. तर श्रोते हो, सांगण्याचा हेतू असा आहे, एकूण 32 सद्गुण भगवंतांनी 13 ते 20 या श्लोकामध्ये सांगितलेले. आपण 4-5 मुख्य पहिल्या श्लोकाचे पाहिले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. पुढे म्हणाले संतुष्ट सतत योगी. असे सगळे सद्गुण होत होत शेवट भगवान सांगतात ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. ते भक्ताः मला मे अतीव प्रिया, मला खूप प्रिय आहे. कोण? हे जे इतकं सगळं सांगितलेलं धर्म्यामृतम, धर्म अमृत रूपी जो हा उपदेश केलेला आहे, यथोक्तम परी उपासते, ज्याची उपासना श्रद्धेनं करतात, श्रद्धदान माझ्यावरच्या श्रद्धेनं करतात, ते मला अतीव प्रिय आहे. म्हणून ह्या सद्गुणांचा अभ्यास आपण करावा. बरेच सद्गुण आहेत, ते सगळे वाचावेत. एका तासामध्ये एक अध्याय होणं शक्यच नाही. किमान त्या प्रत्येक अध्यायाची तोंड ओळख आपल्याला जर करता आली, त्यातून एखादा कुठला तरी शब्द जरी तुम्हाला मला कुठेतरी हृदयात धारण करता आला आणि त्याचं जर पुढे पठण झालं तर रामरायाच्या कृपेने हे चिंतन सार्थकी झालं असं म्हणूया. त्यामुळे हा 12वा अध्याय तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या सर्वांच्या समवेत रामरायांच्या चरणी श्रीका मातोश्री, श्री लक्ष्मण महाराज आणि आपले मारुतीराज या सर्वांच्या चरणकमली ही चिंतन सेवा अर्पण करूया. वेडे वाकुडे गाईनं परी तुझाची म्हणवीन. ह्या न्यायानं जे काही चुकलं असेल ते भगवंताच्या चरणी अर्पण करू. जे चांगलं आहे ते भगवंताचंच चिंतन आहे, ते त्याच्या प्रसाद रूपाने आपण ग्रहण करूया आणि गीतार्थाचं चिंतन पठण वाचन अखंड करू. हा संकल्प करूनच ही व्याख्यान सेवा इथंच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी जी आता. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज रौप्य महोत्सवातलं हे 18वं पुष्प आणि जे आपल्या रसाळवाडीने अत्यंत सुंदरपणे फुलवलंय ते गौरी खांडेकर यांनी भगवद्गीता हा विषय इतक्या सुंदरपणे आज इथे मांडला. खरं तर हा संकल्प फक्त सुरुवात आहे, अजून काही पुढे जायचा प्रवास बाकी आहे. आणि मोहापासून मुक्ती हा सुंदर विचार असताना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मांडलाय की असंही स्वातंत्र्य आपल्याला मिळावं, असा एक प्रवास त्यांनी आपल्यासोबत
पुढची अनेक वर्ष हा प्रवास असाच नित्यनियमाने चालत